नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? मला मेसेजेस यायला लागले, अहो लेले कुठे गेले? बरोबर आहे, कारण वर्ल्ड कपच्या दरम्यान 50 पेक्षा जास्त दिवस अव्याहतपणे मी क्लिप करत होतो, क्रिकेटची वार्ता तुमच्यापर्यंत पोहोचवत होतो. वर्ल्ड कप फायनल झाली, लेलेंनी एक व्हिडिओ केला आणि लेले गुल. पण तसं म्हणू नका, मी तुम्हाला सांगून गेलो होतो की मी जरा वेगळ्या ठिकाणी जातोय. त्यामुळे मी 2 दिवस हेमलकसाला होतो, 2 दिवस मी आनंदवनात होतो. अगदी मस्तपैकी तिकडं मजा केली. विकासदादा, प्रकाशदादा यांच्या कुटुंबाला भेटलो, त्यांना स्वतःला भेटलो, गप्पा मारल्या. त्यामुळे त्याचा वेगळा अहवाल, म्हणजे मी म्हणतो लोकबिरादरीची वेगळी क्लिप, आनंदवन बदललेल्या आनंदवनाची वेगळी क्लिप ही मी तुमच्याबरोबर सादर करणारच आहे लवकरच, कारण ते सगळं शूटिंग करून आलेलो आहे. आता इकडं आलेलो आहे. क्रिकेटवर माझं लक्ष अजिबातच नव्हतं. 2 T20 होऊन गेल्या आणि तरी मी असं काही डोळे घालून बघितलं नाही की अरे कुणी काय केलंय, कशी मॅच झाली. अर्थातच पहिली मॅच फारच एक्साइटिंग झाली असं मला कळतंय. रिंकू सिंगनी शेवटच्या बॉलला अगदी सिक्सर मारून मॅच जिंकून दिली वगैरे. दुसरी मॅच आपण चांगलीच धोपटून काढली, हे परत स्कोरबोर्डमधनं मला कळतंय. पण क्रिकेटपासून थोडंसं लांब गेलेलो होतो आणि मराठीत ज्याला म्हणतात ना, विरहानी प्रेम वाढतं. त्यामुळे वाढलेलं नाही आहे, परंतु आता परत हळूहळू येत आहे. कारण उगाच खोटं कशाला सांगायचं. वर्ल्ड कप फायनलच्या धक्क्यातनं सावरायला मलाही थोडा वेळ लागला आणि त्याचबरोबर जे प्रचंड ट्रॅव्हलिंग केलेलं होतं, क्रिकेट बोललेलं होतं, त्या क्रिकेटपासनं थोडंसं दूर जाणं हे मला गरजेचं होतं. तेवढं मी केलं. परंतु आता परत तुमच्याशी संवाद साधण्याची वेळ आलेली आहे आणि हा संवाद मी बेसिकली 2-3 मुद्द्यावरतीच करणार आहे. पहिली चांगली गोष्ट अशी होती की विमेन्स क्रिकेटचा मोठा हंगाम आता चालू होतोय. हा सीझन असा आहे की ज्याच्यामध्ये भारतीय ए संघाची मॅच आहे इंग्लंड विरुद्ध, मग मुख्य इंग्लंडचा संघ येणार आहे, त्यांच्या विरुद्ध भारतीय महिला संघ हा T20 वन डे आणि टेस्ट मॅचसुद्धा खेळणार आहे. मग विमेन्स प्रीमियर लीग होणार आहे, WPL होणार आहे आणि त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाची टीम भारतात येणार आहे. पहिल्या ज्या मॅचेस आहेत त्या मुंबईला होणार आहेत, त्यामुळे खूप एक्साइटमेंट आहे. आणि काही जणांना कल्पना नसेल म्हणून मी फक्त परत सांगतो की विमेन्स क्रिक झोन नावाचं प्लॅटफॉर्म आहे. यूट्यूब आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, वेबसाईटसुद्धा आहे. या सगळ्या गोष्टींवरती आम्ही फक्त विमेन्स क्रिकेटच प्रमोट करतो, मेन्स क्रिकेटला तिथं थारा देत नाही. आणि हा प्लॅटफॉर्म भारतापुरता मर्यादित नाही आहे. जगभरातल्या महिला क्रिकेटच्या किस्से, कहाण्या, शॉर्ट स्टोरीज, त्याच्याबरोबर व्हिडिओ क्लिप्स या तिथं तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे माझी टीम आता ते कव्हर करण्याकरता सज्ज झालेली आहे. मी सुद्धा एक्साइटेड आहे, कारण विमेन्स क्रिकेटचा हा सर्वात मोठा हंगाम असणार आहे. आता जेंट्स क्रिकेटबाबत, कारण खूप गोष्टी पटापट घडलेल्या आहेत. एकीकडे सगळ्यांना गेले काही 2 दिवसामध्ये जे IPLची ट्रेडिंग विंडो होती, ती ट्रेडिंग विंडो म्हणजे कोण कोणाला रिटर्न करणार, कोण कोणाला सोडणार, या सगळ्या गोष्टी त्याच्यातनं आता उलगडा झालेला आहे. चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झालेलं आहे. याच्यामध्ये काही काही गोष्टी लक्षणीय आहेत. महेंद्रसिंग धोनीला रिटेन केलं गेलेलं आहे. महेंद्रसिंग धोनी अजून एक सीझन खेळायच्या तयारीत आहे असं म्हणता येईल. रिषभ पंतला दिल्लीने रिटेन केलेलं आहे. त्यामुळे रिषभ पंतसुद्धा IPLपर्यंत फिट झाला तर मला वाटतं दिल्लीकरता तो फार मोठा बून असेल. आणि त्याचबरोबर पृथ्वी शॉला सुद्धा रिटेन केलेलं आहे. पृथ्वी शॉ ही आत्ता दुखापतीतनं सावरतोय. भन्नाट खेळाडू आहे, भन्नाट खेळाडू. फक्त त्याला क्रिकेटचं मोल कळायला पाहिजे. क्रिकेटचं मोल जर का त्याला कळालं तर मला वाटतं पुनरागमन तो करू शकेल. फक्त काही प्रमाणात ते त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे, कारण तो फ्लॅम्बॉयंट माणूस आहे. त्याला जर का क्रिकेटचं महत्त्व आता मोल कळलेलं असेल तर तो स्वतःला शिस्तीच्या मार्गावरती आणेल आणि जर त्यांनी ते आणलं तर क्रिकेट त्याला कदाचित परत कडेवर घेऊ शकतं. त्यामुळे ही फार मोठी संधी राहणार आहे. काही खेळाडू असे ज्यांना सोडलं का गेलं, आता ब्रुक्सला का सोडलं सनरायझर्स हैदराबादनी, मला तरी उलगडा झालेला नाही. कारण ब्रुक्स हा माझ्या मते अत्यंत प्रतिभावान असा बॅट्समन आहे आणि तो चमत्कार करू शकला असता. त्याला का सोडलं मला कळलेलं नाही. कुलदीप यादवला सोडलेलं आहे ते मला कळलेलं नाही. त्यामुळे IPLचे संघ मालक हे आपापल्या कन्सल्टंट बरोबर काय विचार करून करतात हे नेहमी कोडं पडतं. गौतम गंभीर जो लखनौच्या टीमबरोबर होता, परत आता KKRला गेलेला आहे. त्यामुळे हे प्रोफेशनल रूप आपल्याला बघायला मिळतं. आणि ह्याच्यातला सर्वात मोठी जी स्टोरी होती ती स्टोरी म्हणजे हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सला परत येण्याची.
कारण ही अजिबात कोणाला अपेक्षा नव्हती. बॅकएंडला ह्या सगळ्या वाटाघाटी चालू होत्या आणि आता हे प्रोफेशनल रूप असं स्पष्ट दिसतंय जे जगभरामध्ये तुम्ही फुटबॉल म्हणा, अमेरिकन फुटबॉल म्हणा, या सगळ्यामध्ये स्पष्ट दिसतं, NBA मध्ये स्पष्ट दिसतं. तसं आता हे IPL मध्ये पहिल्यांदा इतक्या मोठ्या प्रमाणावर दिसून आलेलं आहे की जो हार्दिक पंड्या ज्यांनी पहिल्या प्रयत्नात गुजरात टायटन्सला चॅम्पियनशिप मिळवून दिली IPLची, दुसऱ्या वर्षी ते फायनलमध्ये हरले, ते सुद्धा चेन्नई सुपर किंगकडनं, असा हार्दिक पंड्याला त्यांनी सोडणं ही गोष्ट. आता याच्यामध्ये एकच गोष्ट मला वाटते, मी कदाचित चुकीचा असू शकतो, मी काही असं म्हणत नाही की मला सगळं कळतं, मला सगळं माहिती आहे. कारण गुजरातची टीम ज्यांनी घेतली आहे ते व्हेंचर कॅपिटलमध्ये ते 100% अर्थकारण सांभाळणारी अशी ती कंपनी आहे. त्यामुळे त्यांनी इमोशनल इन्व्हॉल्वमेंटनी गुजरात टायटन्सची टीम घेतलेली नाही आहे. त्यांना त्याच्यामध्ये बिझनेस प्रपोजल दिसलं म्हणून त्यांनी घेतलेली आहे. त्यांच्या मनामध्ये नक्कीच असणार की हार्दिक पंड्याला आपण सोडलं तर आपला प्रॉफिट किती होणार आहे, तो प्रॉफिट लक्षात घेऊन त्यांनी ते सोडलेलं असेल. त्यामुळे कदाचित मालक लोक खुश असतील की आपण केलेली भयंकर मोठी इन्व्हेस्टमेंट त्याच्यातला एक मेजर चंक हा 2 वर्षाच्या खेळामध्ये आपल्याला काही परत मिळाला आणि आता तिसऱ्या वर्षी एवढं मोठं डील हे हार्दिक पंड्याचं, जे डील कधीच सत्य म्हणून बाहेर येणार नाही इतकं ते मोठं असायची शक्यता आहे. त्यामुळे प्रॉफिटच्या दृष्टीने कदाचित ते हसत असतील. खरी अडचण ही सपोर्ट स्टाफला येणार आहे. सपोर्ट स्टाफनी म्हणजे आशिष नेहरा असेल किंवा सोळंकी असेल, ह्यांनी मिळून ती टीम घडवलेली होती आणि ती टीम घडवत असताना हार्दिक पंड्याला केंद्रस्थानी त्यांनी नेमलेलं होतं आणि त्याच्या भोवती त्यांनी ती टीम बांधली गेलेली होती. आता हार्दिक पंड्या सोडल्यानंतर मालक तर पैसे मिळाले म्हणून खुश असतील, सपोर्ट स्टाफला हा त्रास सहन करायला लागणार आहे. हा सुद्धा एक प्रोफेशनल कमिटमेंटचा भाग मानायला लागेल. कारण पटकन रिप्लेसमेंट त्याला मिळणार नाही आहे. तो एक छान प्रगल्भ कॅप्टन म्हणून पुढे आलेला होता आणि आता शुभमन गिलच्या हातात जर का ती दोरी दिली तर मला वाटतं ती थोडीशी घाई होणार आहे. परंतु त्यांना आता पर्याय नाही, कारण एकीकडे रशीद खानचा एक त्यांच्याकडे ऑप्शन होता, तोही एवढा स्ट्रॉंग नाही आहे. त्यामुळे कदाचित ते शुभमन गिलकडे जात असतील. ही झाली कहाणी IPLची. कारण या सगळ्या गोष्टी फटाफट घडल्या गेल्या 2-3 दिवसात, म्हणून खरं तर मला हा ब्लॉग करावासा तरी वाटला. आता तिसरा मुद्दा मांडतो की पुढच्या वर्षी T20 वर्ल्ड कप आहे, अमेरिकेत आहे, वेस्ट इंडिजमध्ये आहे आणि त्याची जडणघडण ही आत्तापासून करायला लागणार आहे. खूप जण म्हणतायत की आत्ताच्या ज्या फॉर्ममध्ये विराट कोहली होता, ज्या फॉर्ममध्ये रोहित शर्मा होता, ते परत खेळतील का? मला वैयक्तिक दृष्ट्या असं वाटतं की आता निवड समिती, संघ व्यवस्थापन आणि जुने जाणते खेळाडू सगळ्यांनीच पुढं बघायला पाहिजे. का मी तुम्हाला सांगतो, 2007 सालचं उदाहरण घ्या. 2007 साली महेंद्रसिंग धोनीच्या हातामध्ये एक चांगला नवीन तरुण संघ दिलेला होता. सचिनला खेळायचं नव्हतं का? लक्ष्मणला खेळायचं नव्हतं का? सौरवला खेळायचं नव्हतं का? राहुल द्रविडला खेळायचं नव्हतं का? कदाचित मनातनं त्यांना असं वाटत असेल की अरे T20 वर्ल्ड कप आपण खेळायला पाहिजे, कारण सगळेजण नंतर T20 IPLमध्ये खेळलेले आहेत, बऱ्यापैकी चांगले खेळलेले आहेत. परंतु त्यावेळेला त्यांनी इंटरनॅशनल T20ला थँक्यू केलेलं होतं. म्हणून आपण जिंकलो का असं नाही मला म्हणायचं. जिंकण्यामध्ये खूप गोष्टी असतात, त्याच्यामध्ये चांगला खेळ असतो, गोष्टी जमून येण्याचं असतं, नशिबाचा भाग असतो, कॅप्टनचं लक असतं, या सगळ्या गोष्टी असतात. त्यामुळे महेंद्रसिंग धोनीनी 2007 साली जो संघ बांधला त्यांनी चमत्कार करून दाखवला. माझ्या मते आता T20 क्रिकेट जे आहे ते अंगावरती बरंच प्रेशर टाकणार आहे. रोहित शर्मा असू देत, विराट कोहली असू देत, हे 35 पार केलेले खेळाडू आहेत. त्यांनी मोह आवरला पाहिजे. संघ व्यवस्थापन, निवड समितीने पुढचा विचार करायला पाहिजे आणि नवीन पिढीच्या हातामध्ये T20 इंटरनॅशनल क्रिकेट दिलं पाहिजे. कारण तुम्ही यशस्वी जयस्वाल घ्या, ऋतुराज गायकवाड घ्या, रिंकू सिंग घ्या, ह्याच्यासारख्या खेळाडूंना आता जर का संधी मिळाली नाही तर माझ्या मते तो अन्याय ठरेल. ईशान किशनची तीच गोष्ट आहे. सूर्यकुमार यादव आत्ता त्यांना लीड करतोय, छान पद्धतीने 2 मॅचेस इंडियन टीमनी जिंकून दाखवलेले आहेत. ह्याचा अर्थ हा जो पुढच्या पिढीचा संघ आहे हा T20 क्रिकेटचा भार उचलायला तयार आहे. त्यावेळेला त्यांना संधी मिळाली पाहिजे असं माझं मत आहे. कारण हार्दिक पंड्या हा जर का कॅप्टनच्या रूपानं निवड समिती बघत असेल तर त्याच्या हातामध्ये संघ देणं आणि पुढच्या T20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने प्रवास चालू करणं हे माझ्या दृष्टीने बरोबर लक्षण असेल. त्यातनंही निवड समिती, संघ व्यवस्थापन, BCCI काय ठरवतं हे आपल्याला लवकरच कळेल.
परंतु नवीन पिढीला आता जर का संधी दिली नाही, तुम्ही एक सेकंद विचार करा, विराट कोहली फॅन्स कदाचित म्हणतील विराट कोहलीला तुम्ही घेणार नाही असं कसं चालेल, गेल्या वर्षीचा T20 सामन्यातला त्याचा परफॉर्मन्स विसरलात की काय, पाकिस्तानविरुद्ध त्यांनी काय करून दाखवलं विसरलात की काय, विसरू कसं शकेन, मी तर ती मॅच प्रत्यक्ष मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरती बघितलेली आहे. परंतु 2008 साली जेव्हा दिलीप वेंगसरकरांनी विराटला यंग विराट कोहलीला खेळायची संधी दिली, तशी संधी कुठल्या तरी नवीन विराट कोहलीला नको का मिळायला, हा माझा मुद्दा आहे. त्यामुळे यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, रिंकू सिंग या सगळ्यांना संधी मिळायला पाहिजे, हा माझा मुद्दा आहे. हा मुद्दा तुम्हाला पटतो की नाही मला जरूर कळवा. विमेन्स क्रिकेटचा आता मोठा सीझन चालू होतोय, त्याच्याबाबत तुम्ही किती एक्साइटेड आहात. हार्दिक पंड्याची ट्रान्सफर कोणालाच माहिती नव्हती, त्याचा इम्पॅक्ट IPL वरती काय होईल, गुजरातच्या संघावरती काय होईल, मुंबईच्या संघावरती काय होईल, तुमचा अंदाज काय मला जरूर कळवा. आणि त्याचबरोबर अंडर 19ला सिनियर खेळाडूंनी खेळावं की नाही आणि ज्युनियर क्रिकेटरना संधी द्यावी की नाही, हे 2 मुद्दे ठरतात. याच्यापैकी कुठला मुद्दा तुम्हाला पटतो हे मला नक्की कळवा. फक्त नेहमीप्रमाणे परत एकदा विनंती, ह्या सगळं कळवण्यासाठी, हा सगळा संवाद चालू ठेवण्यासाठी माझं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आता मोकळा वेळ थोडासा मिळाला आहे, त्यामुळे इंस्टाग्रामवरती छोटी छोटी रील पण मी सादर करणारच आहे. माझा पुतण्या अथर्व सुदामे, डॅनी पंडित, पवन वागुळकर सगळे वेटिंग आहेत, त्यामुळे आता थोडी मजा त्यांच्याबरोबरही करणार आहे. त्यामुळे थोडंसं क्रिकेट आणि थोडेसे रील्स असं माझं कॉम्बिनेशन असणार आहे. संवाद वर्ल्ड कप एवढा सातत्याने नसेल, पण एकदमच जे लेले कुठं गेले हे झालं होतं तसं आता होणार नाही आहे. भेटूया परत. बाय बाय.